नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खेलो इंडिया पॅरा गेम्स मधील पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्यानं पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या खेलो इंडिया पॅरा गेम्स मधील पदतालिकेत हरियाणा या राज्यानं प्रथम स्थान पटकावलेलं आहे. हरियाणाने या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये एकूण 105 पदक जिंकली आहेत. त्यामध्ये 40 सुवर्ण, 39 रौप्य आणि 26 कांस्य पदकांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर 25 सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशने यामध्ये एकूण 62 पदक जिंकले असून त्यामध्ये 23 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचाही समावेश आहे. तिसऱ्यावर तामिळनाडू आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. तर पाचव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राने यात एकूण 35 पदक मिळवले असून यामध्ये 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. बरं मित्रांनो, हे जे खेलो इंडिया पॅरा गेम्स आहे यामधील मॅस्कॉटचं नाव काय होतं? तर उज्ज्वला असं या खेळासाठीच्या मॅस्कॉटचं नाव होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावरील हुती हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने कोणत्या नावाने एक नवीन आघाडी निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर नुकतेच आता अमेरिकेने या हुती हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन ही आघाडी निर्माण करण्याची घोषणा केली आहे. या ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन मध्ये एकूण 10 देश असणार आहेत. त्यांची नावे सुद्धा नोट करा. यामध्ये अमेरिकेसह बहारीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, स्पेन आणि ब्रिटन हे देश सहभागी होणार आहेत. बरं, अमेरिकेच्या वतीने ही घोषणा कोणी केली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. तर बहारीन भेटीदरम्यान अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी ही घोषणा केली आहे. मित्रांनो, आता हा जो लाल समुद्र कोठे स्थित आहे हे सुद्धा पाहून घ्या. तर पहा, लाल समुद्र येथे स्थित आहे व या मार्गाचा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी उपयोग होतो. आणि येमेन दरम्यानच हे हुती बंडखोर या जहाजावर हल्ला करत आहेत. त्यासाठीच येमेन पासून जवळच असलेल्या बाब आल मंदेव सामुद्रधुनी आणि एडनच्या आखाताचे संरक्षण करण्याचं कार्य ही नवीन आघाडी करणार आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मित्रांनो, आपल्याला यामध्ये योग्य नसलेलं विधान निवडायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिलं विधान पहा. 2023 चा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हा चिराग चंद्रशेखर शेट्टी व रंकीरेड्डी सात्विक साईराज या बॅडमिंटन जोडीला जाहीर झाला आहे. मित्रांनो, नुकतीच आता 2023 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे व हा पुरस्कार सात्विक चिराग या बॅडमिंटन जोडीला जाहीर झालेला आहे. म्हणजेच पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान पहा. खेलरत्न पुरस्कार मिळवणारे सात्विक चिराग हे पहिले बॅडमिंटन पार्टनर बनले आहेत. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. आतापर्यंत कोणत्याही पुरुष बॅडमिंटन पार्टनरने हा पुरस्कार मिळवलेला नाही आणि सात्विक चिराग जोडी हा पुरस्कार मिळवणारी पहिलीच बॅडमिंटन जोडी ठरलेली आहे. दुसरे विधान पहा. या दोघांनाही ऑगस्ट 2021 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, हे जे तिसरे विधान आहे हेच विधान चुकीचं आहे, कारण या दोघांनाही ऑगस्ट 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, कारण आपल्याला यामध्ये चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि विधान सी हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये सात्विक चिराग जोडीविषयी सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, चिराग चंद्रशेखर शेट्टी हे महाराष्ट्राचे तर सात्विक साईराज रंकीरेड्डी हे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. या दोघांनीही यंदाच्या हांगझाऊ आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं आणि या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याबरोबरच त्यांनी मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. तसेच या जोडीने बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम स्थान सुद्धा पटकावलेलं आहे आणि असे करणारी ही भारताची एकमात्र जोडी ठरली आहे. या दोघांनी एकमेकांसोबत आतापर्यंत 12 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 सुवर्ण, 3 कांस्य आणि 3 रौप्य पदकांचा समावेश आहे. आणि तसेच हे जे सात्विक साईराज आहेत यांनी बॅडमिंटन मध्ये सर्वात जलद स्मॅश करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केलेला आहे. त्यांनी 565 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने स्मॅश केला होता. आता इथे ज्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी बोलत आहोत त्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हा पुरस्कार 1991-92 पासून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे देण्यात येत आहे व हा पुरस्कार मागील 4 वर्षात खेळाडूद्वारे करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो. पहिला पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता
व या पुरस्कारामध्ये सध्या पुरस्कार स्वरूप 25 लाख रुपये देण्यात येत आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2023 साठीचा अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना जाहीर झाला आहे? तर 2023 साठीचा अर्जुन पुरस्कार एकूण 26 खेळाडूंना जाहीर झालेला आहे. याआधी 2022 मध्ये हा पुरस्कार 25 खेळाडूंना जाहीर झाला होता व यावर्षी हा पुरस्कार 26 खेळाडूंना जाहीर झालेला आहे. या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर 1961 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती व हा पुरस्कार सुद्धा मागील 4 वर्षात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो व या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर यामध्ये 15 लाख रुपये रोख देण्यात येतात. आता यावर्षीचे जे पुरस्कार विजेते आहेत त्यांची नावे व ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे नोट करून घ्या. या सर्व 26 खेळाडूंची नावे व ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण यावर जोड्या लावामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, यामध्ये क्रिकेटर मोहम्मद शमी, तिरंदाजीसाठी ओजस प्रवीण देवतळे आणि आदिती गोपीचंद स्वामी, तसेच ॲथलेटिक्ससाठी शंकर यम आणि पारुल चौधरी, मोहम्मद हुसामुद्दीन यांना बॉक्सिंगसाठी, आर वैशाली यांना बुद्धिबळ, अनुष अग्रवाल आणि दिव्य कृती सिंग यांना घोडेस्वारीसाठी, दीक्षा डागर यांना गोल्फसाठी, कृष्ण बहादूर पाठक आणि पुक्रंबम सुशीला चानू हॉकीसाठी, पवन कुमार आणि रितू नेगी कबड्डीसाठी, नसरीन खो खो, पिंकी लॉन बॉल्स, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर आणि ईशा सिंग शूटिंग, हरिंदर पाल सिंग संधू स्क्वॅश, आहिका मुखर्जी टेबल टेनिस, सुनील कुमार आणि अंतिम पांगल कुस्ती, नोरेम रोशिबिना देवी उशू, शीतल देवी प्यारा तिरंदाजी, इल्लुरी अजय कुमार रेड्डी ब्लाइंड क्रिकेट व प्राची यादव या प्यारा कॅनोइंग या खेळाशी संबंधित आहेत. 2023 चा अर्जुन पुरस्कार या 26 खेळाडूंना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले आहेत? तर आता IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू हे मिचेल स्टार्क ठरलेले आहेत. त्यांना नुकतंच कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयाला विकत घेतलेला आहे व यासह ते आता IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू बनलेले आहेत. बरं, ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहेत. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या पॅट कॅमिन्स यांना 20.25 कोटीला सनराइज हैदराबादनं विकत घेतलेला आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का 2023 मधील IPLच्या 16व्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर चेन्नई सुपर किंग्सने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या IPL खेळामधील सर्वात यशस्वी संघ कोणते आहेत? तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ यामधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाने आतापर्यंत 5-5 विजेतेपद पटकावलेले आहेत. आता हा प्रश्न पहा. 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाने गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार पटकावला आहे? तर आता हा जो गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार आहे, हा पुरस्कार इस्रायलच्या चिल्ड्रन ऑफ नोबडी या चित्रपटाने पटकावलेला आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम किती देण्यात येते? तर 51 लाख रुपये यामध्ये पारितोषिक स्वरूपामध्ये देण्यात येतात. तसेच या चित्रपट महोत्सवात इतर सुद्धा पुरस्कार देण्यात आले आहेत, हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये व्हेनेझुएला देशाचे दिग्दर्शक कार्लोस डॅनियल मलावे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर अंजन दत्त यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून राजदीप पॉल आणि समिष्टा मेहती यांना मोन पोटोंगोसाठी गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. नुकतेच आता रिच गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो रिच गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार आहे, या पुरस्काराने डॉक्टर अतुल शहा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. बरे, यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर प्लास्टिक सर्जन अतुल शहा यांना कुष्ठरोगाच्या उपचारात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल या 2023च्या रिच गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर आता हा जो गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प आहे, या प्रकल्पाची घोषणा भूतान या देशाद्वारे करण्यात आली आहे. मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे या अंतर्गत आसाम राज्याच्या सीमेपर्यंतची गावे स्मार्ट सिटीमध्ये कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये 1000 चौरस किलोमीटर म्हणजेच 2,50,000 एकर मध्ये पसरलेल्या गावांचा समावेश आहे. मित्रांनो, आपण आता इथे भूतानविषयी बोलत आहोत. तर भूतानविषयी अलीकडेच आपण पाहिलं होतं की रस्त्यांवरील कुत्र्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला आहे. भूतान हा भारताचा शेजारी देश आहे. तर भूतान आणि भारत यांच्यामध्ये एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? तर 699 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. तसेच भूतान या देशाशी भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. प्रश्न क्रमांक 8.
मित्रांनो, अलीकडेच आता कोविडच्या नवीन सब व्हेरियंट JN1 ने WHO ला सुद्धा चिंतेत टाकलेला आहे. तर आता या JN1 चा भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात सापडला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच केरळ या राज्यामध्ये या JN1 चा पहिला रुग्ण सापडलेला आहे. हा जो रुग्ण आहे हा रुग्ण केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी सापडलेला आहे. बरं, JN1 चा पहिला रुग्ण जगामध्ये कुठे आढळला होता? तर अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2023 रोजी JN1 चा पहिला रुग्ण आढळला होता. हा जो JN1 आहे हा ओमिक्रॉन BA.2.86 किंवा पेरोलाचा सब व्हेरियंट आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी भारताने आपली पहिली हिवाळी वैज्ञानिक मोहीम सुरू केली आहे? तर आता भारताने आपली आर्किटिक प्रदेशासाठी पहिली हिवाळी वैज्ञानिक मोहीम सुरू केलेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत भारत आर्किटिकमध्ये उन्हाळ्यातच संशोधन करत असे, पण प्रथमच आता 18 डिसेंबर रोजी केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरण रिजिजू यांनी हिवाळी हंगामातील भारताच्या पहिल्या आर्किटिक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली आहे. बरं, या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर नॉर्वे येथील स्वालबार्ड येथे असलेले भारतीय संशोधन केंद्र हिमाद्री वर्षभर कार्यरत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, भारतीय संशोधन केंद्र हिमाद्री हे नॉर्वे येथील स्वालबर्ड येथे असून 2008 पासून हे केंद्र कार्यरत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. सशस्त्र सीमा बल यावर्षी आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे? तर आता जे सशस्त्र सीमा बल आहे यावर्षी आपला 60वा स्थापना दिवस साजरा करत आहे. सशस्त्र सीमा दलाची स्थापना 20 डिसेंबर 1963 रोजी झाली होती आणि 5 सशस्त्र पोलीस दलांपैकी हे गृह मंत्रालयाच्या देखरेखीखालील सशस्त्र दल आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 20 डिसेंबर रोजीच आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच WHO ने त्यांच्या NTDS अधिकृत यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या रोगाचा समावेश केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.